नर्मदे हर. आम्ही आज आलेलो आहोत भाडभूत या गावामध्ये केवट आश्रम, आणि या केवट आश्रमामध्ये आज आमचा नर्मदा परिक्रमेचा 23वा मुक्काम आहे. नर्मदा मैयाच्या तीरावरतीच असणारा हा सुंदर असा आश्रम आहे. इकडे समोर पाहिलं तर नर्मदेचं विशाल भव्य असणारं हे पात्र आहे. खूप मोठं पात्र आहे आणि या मैयेच्या पात्राच्या एकदम खेटून तीरावरच असणारा हा आश्रम आहे. परिक्रमावासी त्या ठिकाणी काही जण स्नान करतायत. हे पहा, खूप विशाल असणारं हे पात्र आहे. आणि हा आश्रम आहे. या आश्रमामध्ये संपूर्ण असणारे हे केवट मंडळी, नाव चालवणारे केवट समाजाचे हे मंडळी या ठिकाणी हा आश्रम चालवतात. येणाऱ्या परिक्रमावासियांची रोजची राहण्याची आणि जेवणाची, चहाची, नाश्त्याची सर्व व्यवस्था हे केवट मंडळी करतायत. मंदिर खूप सुंदर आहे. मूर्ती बघितल्यानंतर ते इतकं समाधान वाटतं. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे. या ठिकाणी नर्मदा मैयाची ही मूर्ती आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. ही नर्मदा मैयाची मूर्ती आहे. इकडून देखील मूर्ती आहे. इकडून कालिका मातेची मूर्ती आहे. प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे. लक्ष्मणजी आहे, सीतामाता आहे, हनुमानजी आहे. इकडे गणपती बाप्पा आहेत. इकडे साईबाबा आहेत. इथे एक भगवती मातेची मूर्ती आहे. इकडे ही जगदंबा मातेची मूर्ती आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. इकडे नर्मदा परिक्रमावासी या मैयेच्या तीरावरती, या आश्रमावरती झोपलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर बाबाजी. इकडे देखील आमचं आसन लावलेलं आहे. या ठिकाणी नर्मदे हर. इकडे हॉलमध्ये, इकडे बाहेर देखील काही मंडळी झोपलेत. इकडे हॉल सुद्धा पॅक आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. इथे चहाची व्यवस्था आहे. इकडे स्वयंपाकाची तयारी चालू केलेली आहे त्यांनी आलेल्या नर्मदा परिक्रमावासियांसाठी. दुपारची भोजनाची व्यवस्था संपत नाही तर संध्याकाळची व्यवस्थेला प्रारंभ करावा लागतो. संध्याकाळची व्यवस्था झाली की सकाळी पहाटे 5:30 पासून चहाची व्यवस्था असते. 8:30ला येणारे, पाठीमागून येणारे परिक्रमावासी त्यांना पुन्हा नाश्ता द्यायचा असतो. दुपारी आलेल्या परिक्रमावासीची पुन्हा भोजनाची व्यवस्था आणि पुन्हा संध्याकाळची व्यवस्था. या पद्धतीने ही सर्व मंडळी 5 ते 6 महिन्यापर्यंत, जोपर्यंत परिक्रमावासी येत राहतात तोपर्यंत रोजच्या रोज या ठिकाणी ही भोजनाची व्यवस्था करतात. नर्मदे हर बाबाजी. अखंड सेवा यांची चालू आहे या ठिकाणी. या माताजी या ठिकाणी भाजीची व्यवस्था करतात. नर्मदे हर, नर्मदे हर. जागा पुरली नाही तर बाहेर देखील काही टाकून तिथे ही व्यवस्था बाहेर ठेवलेली आहे. हे पहा, आता इकडं सगळं फुल झालंय. इकडलं आतमध्ये हॉल फुल आहे. वरचे 2 हॉल फुल आहेत
आणि आता बाहेर देखील ते व्यवस्था करतायत। ज्यांना ज्यांना जागा पुरली नाही ते बाहेर या ठिकाणी झोपणार आहे। तो मुलगा ते पहा त्या ठिकाणी आपलं आसन लावून राहिलाय। यावर्षी दरवर्षापेक्षा जास्त गर्दी आहे परिक्रमावासियांची। दिवसेंदिवस नर्मदा मैयाचा महिमा वाढत चाललेला आहे। बाबा कुठले आपण? तुमचं गाव कोणतं? कोणचं गाव? त्या बाबांना गाव माहीत नसल्यामुळे या गावचं नाव विचारत होते। या गावचं नाव आहे भाडभूत नर्मदा आश्रम, केवट नर्मदा आश्रम। नर्मदे हर, नर्मदे हर।